कधी असा विचार केलाय का, की 20 वर्षानंतरही आपण सायकल अगदी सहज चालवू शकतो. पण शाळेत 4 वर्ष घोकून पाठ केलेली ती बीजगणिताची सूत्र मात्र आता आपल्याला अजिबात आठवत नाहीत. हो ना. हे अगदी प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. बरोबर. आणि असं का होतं? आपलं डोकं म्हणजे एक रिकामी पेटी आहे आणि शिक्षक किंवा एखादं जाडजूड पुस्तक त्या पेटीत माहिती भरण्याचं काम करतं. हा समज खूप जुना आहे. हं. पण जर ही माहिती केवळ साठवली जात असेल, तर मग ही पेटी इतकी गळकी का असते? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज एका अत्यंत महत्वाच्या, सखोल चर्चेत त्याच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आणि ज्या सिद्धांतांनी शिक्षणाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला, त्यावर आपण बोलणार आहोत. अगदी. आपण डॉक्टर जेरोम ब्रूनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीवर म्हणजेच कॉग्निटिव्ह थिअरीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आजच्या या चर्चेचं आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण एखादी गोष्ट नेमकी कशी शिकतो हे उलगडणे. हां. शिक्षण ही केवळ माहिती गोळा करण्याची निष्क्रिय प्रक्रिया नसून ज्ञानाची निर्मिती करणारी एक सक्रिय प्रक्रिया कशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. बरोबर. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. म्हणजे जीन पियाजे यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचा ब्रूनर यांच्यावर प्रभाव होता हे आपण वाचलंय. पण हे जुन्या माहितीत नवीन माहितीची भर घालून ज्ञानाची पुनर्रचना करणे हे नेमकं काय आहे? यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ब्रूनर यांनी मांडलेला हा विचार की शिक्षण ही केवळ माहिती स्वीकारण्याची प्रक्रिया नाही. ओके. म्हणजे बघा, ज्ञान हे कुणीतरी बाहेरून देत नाही, तर ते मेंदूमध्ये स्वतः तयार केलं जातं. त्याची अक्षरशः निर्मिती केली जाते. म्हणजे आपण स्वतः ते तयार करतो. हो. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकतो ना, तेव्हा आपला मेंदू काही कोरा कागद नसतो. आपण आपल्या आधीच्या अनुभवांच्या आणि जुन्या माहितीच्या संदर्भात नवीन माहिती तपासून पाहतो. म्हणजे एखाद्या जुन्या इमारतीच्या भक्कम पायावर आपण नवीन मजला बांधतो. तशाच प्रकारे ज्ञानाची रचना होत असते. अगदी बरोबर उपमा दिलीत. पण कसं आहे ना, आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत पाठांतरावर, ज्याला आपण रोट लर्निंग म्हणतो, त्यावरच जास्त भर दिला जातो. हो, ती तर खूप मोठी समस्या आहे. घोकमपट्टी करून माहिती मेंदूत कोंबली जाते, जी परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी आपण विसरून जातो. हो ना. मग ब्रूनर यांच्या मते जर ज्ञान तयार केलं जातं आणि माहिती केवळ साठवली जात नाही, तर मग लहानपणापासून प्रगल्भतेकडे जाताना आपला मेंदू नेमच्या कोणत्या अवस्थांमधून किंवा टप्प्यांमधून जातो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण मेंदू काही एका रात्रीत अमूर्त विचार करायला शिकत नाही ना. नक्कीच नाही. आणि इथेच ब्रूनर यांनी शिकण्याचे जे 3 मुख्य स्तर सांगितले आहेत ते अत्यंत महत्वाचे ठरतात. हे स्तर मानवी आकलनाचा प्रत्यक्ष पाया कसा रचतात हे एकदा समजलं की मग सगळं चित्रात स्पष्ट होतं. बरं. मग ते 3 स्तर कोणते आहेत? ब्रूनर यांनी सांगितलेला पहिला स्तर आहे क्रियात्मक स्तर, ज्याला इंग्रजीत इनॅक्टिव्ह स्टेज असं म्हणतात. हा स्तर पूर्णपणे शारीरिक कृतीतून शिकण्यावर आधारित आहे. शारीरिक कृती म्हणजे जेव्हा आपण सभोवतालच्या जगाशी भौतिक कृतींद्वारे संवाद साधतो, तेव्हा ज्ञान हे शब्दांत किंवा पुस्तकांत साठवलं जात नाही. अच्छा. ते थेट आपल्या स्नायूंच्या स्मृतीत म्हणजेच मसल मेमरीमध्ये साठवलं जातं. इथे मेंदूचा मोटर कॉर्टेक्स सर्वात जास्त सक्रिय असतो. म्हणजे सुरुवातीला जे सायकलचं उदाहरण आपण पाहिलं त्याचा संदर्भ इथे अगदी चपखल बसतो. हो, अगदी 100%. कारण आपण सायकल कशी चालवायची, तिचा तोल कसा सांभाळायचा, यावर कितीही जाडजूड पुस्तके वाचली किंवा कितीही तज्ज्ञांचे व्हिडिओ बघितले तरी उपयोग होत नाही. हो ना, व्हिडिओ बघून सायकल चालवता येत नाही. जोपर्यंत आपण स्वतः सायकलवर बसून पॅडल मारत नाही, 2-4 वेळा पडत नाही, तोपर्यंत सायकल चालवता येत नाही. शरीराला तोल सांभाळण्याचं थेट ज्ञान स्नायूंमधूनच मिळतं, बरोबर? बरोबर. मेंदू त्या स्नायूंच्या हालचालींची नोंद करून ठेवतो. आणि ते ज्ञान इतकं भक्कम असतं की आपण ते कधीच विसरत नाही, कारण ते आपल्या मज्जासंस्थेचा एक भागच बनलेलं असतं. हे खूपच रंजक आहे. मग यानंतर काय होतं? मग जसंच आपला मेंदू थोडा अधिक विकसित होतो आणि आपल्या सभोवतालच्या जगाची गुंतागुंत वाढते, तसं आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. तो म्हणजे प्रतिमात्मक स्तर किंवा आयकॉनिक स्टेज. आयकॉनिक स्टेज, बरं. आता इथे एक अत्यंत मोठा मानसिक बदल घडतो. भौतिक वस्तू किंवा प्रत्यक्ष कृती डोळ्यांसमोर नसतानाही आपल्या मेंदू चित्रे, आकृत्या आणि मनातील प्रतिमांच्या माध्यमातून माहिती साठवायला लागतो. म्हणजे प्रत्यक्ष कृतीची गरज उरत नाही? नाही. समजा आपण भारताचा विचार करत आहोत. आपण संपूर्ण भारत देश एकाच वेळी प्रत्यक्ष डोळ्यांनी तर पाहू शकत नाही. नाही, ते शक्यच नाही. पण जेव्हा आपण भारताचा नकाशा पाहतो, तेव्हा ती प्रतिमा आपल्या मेंदूत कोरली जाते. प्रतिमात्मक स्तरावर आपला मेंदू गुंतागुंतीच्या गोष्टींना दृश्यात्मक रूप देतो. अरे वा.
आणि या प्रतिमांच्या पलीकडे गेल्यावर येतो तो तिसरा आणि मानवी उत्क्रांतीचा सर्वात प्रगत स्तर, ज्याला आपण भाषिक स्तर किंवा सिम्बॉलिक स्टेज म्हणू शकतो. अगदी बरोबर. हा सर्वात प्रगत टप्पा आहे. इथे माहिती शब्द आणि प्रतीकांच्या रूपात साठवली जाते ना, म्हणजे अमूर्त संकल्पनांचा विचार करणे. हो, इथे भाषा आणि विचारांचा खऱ्या अर्थाने विकास होतो. या सगळ्या प्रोग्रेशनचा विचार करत असताना मी विचार करत होते की हे मला एखाद्या संगणकाच्या प्रगतीसारखे वाटते. संगणक कसं काय? म्हणजे सुरुवातीचे अत्यंत जुने संगणक घ्या, तिथे फक्त कठीण हार्डवेअर, केबल्स आणि प्रत्यक्ष बटणे असायची. हो, ते पंच कार्ड्स वगैरे. हो, प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय तिथे काहीच होत नसे. हा आपला क्रियात्मक स्तर झाला. मग तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि ग्राफिकल युजर इंटरफेस आला. स्क्रीनवर आयकॉन्स दिसू लागले. हा झाला प्रतिमात्मक स्तर. अरे वा. आणि शेवटी सर्वात प्रगत कोडिंग लँग्वेज येते, जिथे पडद्यावर चित्र नसतं, फक्त कोड असतो. तो झाला भाषिक स्तर. काय वाटतं? ही उपमा खूपच अचूक आहे. याचा व्यापक दृष्टीने विचार केला तर मानवी मेंदूच्या आकलनालाही अगदी तंतोतंत लागू पडते. भाषिक स्तरावर पोहोचल्यावर आपण स्वातंत्र्य, लोकशाही यांसारख्या अमूर्त गोष्टींवर चर्चा करू शकतो, ज्यांचं कोणतंही चित्र कागदावर काढता येत नाही. बरोबर. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. कोणता गैरसमज? आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण एकदा भाषिक स्तरावर पोहोचलो की आपण आधीचे 2 स्तर कायमचे मागे टाकतो. म्हणजे आपण मोठे झाल्यावर फक्त भाषिक स्तरावरच विचार करतो असं नाहीये? अजिबात नाही. प्रत्यक्ष मेंदूच्या कार्यपद्धतीत तसं होत नाही. हे तिन्ही स्तर एकमेकांना पुसून टाकत नाहीत, तर ते कायम एकत्र काम करतात. एक सेकंड. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समजा आज आपण कॉर्पोरेट जगात काम करत आहोत. आपल्याला एखादे पूर्णपणे नवीन सॉफ्टवेअर शिकायचे आहे. तेव्हा सुरुवातीला आपण मॅन्युअल वाचून समजून घेत नाही. आपण प्रत्यक्ष माऊसनी क्लिक करून पाहतो. हा झाला क्रियात्मक स्तर. अगदी बरोबर. मग त्याचे मेन्यू कुठे आहेत हे डोळ्यांनी लक्षात ठेवतो. हा प्रतिमात्मक. आणि त्यानंतर त्याचे शॉर्टकट समजून घेतो. हा भाषिक. हो ना. हे तिन्ही स्तर आयुष्यभर आपल्यासोबत असतात. आपला मेंदू नवीन गोष्ट शिकताना कायम याच नैसर्गिक क्रमाने माहितीवर प्रक्रिया करतो. हे खरोखरच खूप भारी आहे. आणि इथूनच ब्रूनर यांच्या उपपत्तीचा दुसरा आणि सर्वात व्यावहारिक भाग सुरू होतो. जर मानवी मेंदूची माहिती ग्रहण करण्याची ही नैसर्गिक पद्धत असेल, तर मग आपण माहिती कशी मांडतो हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. म्हणजे अभ्यासक्रमाची रचना कशी असावी? हो. इथे ब्रूनर यांची सर्पिल अभ्यासक्रम, ज्याला आपण स्पायरल करिक्युलम म्हणतो, ही संकल्पना समोर येते. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण माहितीच्या अतिभडीमाराच्या या इंटरनेटच्या युगात फक्त माहिती अंगावर फेकल्याने कोणी काहीच शिकत नाही. अजिबात नाही. जर मेंदू माहितीचे थर रचत असेल, तर मग हा सर्पिल अभ्यासक्रम नक्की काय साध्य करतो? कसं आहे ना, पारंपरिक शिक्षण पद्धतीत असा समज असतो की एखादा विषय कठीण असेल तर तो लहान मुलांना शिकवता येत नाही. त्यांना समजणार नाही असं आपण गृहीत धरतो. बरोबर. पण ब्रूनर यांचा ठाम विश्वास होता की कोणतीही कठीण संकल्पना शिकणाऱ्याच्या वयानुसार योग्य अशा सोप्या भाषेत सुरुवातीला शिकवली जाऊ शकते. सर्पिल अभ्यासक्रमात काय होतं तर प्राथमिक स्तरावर एखाद्या विषयाची साधी ओळख करून दिली जाते आणि त्यानंतर जसजसे विद्यार्थी पुढील वर्गात जातात तसतशी त्याच संकल्पनेची अधिक गुंतागुंतीसह पुनरावृत्ती केली जाते. म्हणजे पाया तोच राहतो, फक्त त्यावर नवीन माहितीचे थर चढवले जातात. अगदी. यामुळे ज्ञान अधिक सखोल आणि घन होतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्हिडिओ गेमसारखं वाटतं हे मला. व्हिडिओ गेम म्हणजे कसा? म्हणजे जेव्हा आपण नवीन गेम खेळायला लागतो तेव्हा लेव्हल 1 मध्ये आपल्याला फक्त उडी कशी मारायची हे शिकवलं जातं. ती मूलभूत कृती असते. बरोबर. मग लेव्हल 2 मध्ये उडी मारून काही अडथळे पार करायचे असतात. आणि जेव्हा आपण लेव्हल 10 मध्ये पोहोचतो तेव्हा एकाच वेळी उडी मारायची असते, निशाणा लावायचा असतो आणि रणनीती ठरवायची असते. अरे वा. तिथे आपण नवीन काहीच शिकत नसतो, तर सुरुवातीला शिकलेल्या गोष्टीच अधिक गुंतागुंतीच्या पातळीवर वापरत असतो. सर्पिल अभ्यासक्रम असाच असावा ना? हो, ही उपमा एकदम परफेक्ट आहे. मेंदू सुरुवातीला बेसलाईन तयार करतो आणि मग त्यावर गुंतागुंतीची लेयर जोडतो. आणि याला जोडूनच येते ती संरचनात्मक शिक्षणाची संकल्पना. स्ट्रक्चर्ड लर्निंग. हो. विखुरलेल्या अवांतर माहितीपेक्षा विषयाची मुख्य संरचना किंवा ढाचा समजून घेण्यावर ब्रूनर यांचा भर होता. म्हणजे मेंदूला पॅटर्न शोधायला सोपं जावं म्हणून? अगदी बरोबर.
जेव्हा आपल्याला विषयाचा मूलभूत ढाचा समजतो तेव्हा नवीन माहिती त्या साच्यात बसवणं सोपे जाते. हे खूप लॉजिकल आहे. म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीला गाडीचे फक्त हजारो सुटे भाग दिले आणि गाडी बनवायला सांगितली तर तो गोंधळून जाईल. नक्कीच. त्याला काहीच समजणार नाही. पण जर आधी गाडीची मुख्य फ्रेम किंवा चेसी त्याच्यासमोर ठेवली तर चाके कुठे लावायची हे त्याला सहज समजेल. हो, आणि हा ढाचा सापडणे म्हणजेच आकलनाकडे जाणारा खरा प्रवास. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडलाय. जर अभ्यासक्रम असा संरचनात्मक असेल तर प्रत्यक्ष वर्गखोलीत हे कसं घडतं? जर आपण माहितीचे सुटे भाग विद्यार्थ्यांच्या हातात ठेवले नाहीत तर ते ही चेसी किंवा हा ढाचा कसा शोधतात? आणि इथेच ब्रुनर यांची सर्वात गाजलेली पद्धत समोर येते, शोध आधारित शिक्षण किंवा डिस्कव्हरी बेस्ड लर्निंग. अच्छा. इथे शिक्षकाची पारंपरिक भूमिका मोडून काढली जाते. पारंपरिक पद्धतीत शिक्षक ज्ञानाचा स्रोत असतो आणि विद्यार्थी फक्त ऐकत असतो. एका रिकाम्या भांड्यासारखा. हो, पण शोध आधारित पद्धतीत शिक्षक थेट उत्तरे देण्याचे टाळतात. विद्यार्थ्याला स्वतः उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणजे नक्की काय प्रक्रिया असते यात? यात आधी निरीक्षण येतं, त्यातून मनामध्ये प्रश्न निर्माण होणे, मग प्रयोग करणे आणि शेवटी स्वतः ज्ञानाची निर्मिती करणे. पण वास्तवात वर्गात 50 मुले असतील किंवा ऑफिसमध्ये नवीन टीम असेल आणि आपण त्यांना थेट उत्तरे न देता स्वतः शोध घ्यायला लावला तर हा सगळा गोंधळ नाही का होणार? प्रत्येकाला स्वतःचे छोटे न्यूटन बनता येईल का? न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, आता प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा सफरचंद पडण्याची वाट बघायला लावणे हा वेळेचा अपव्यय नाही का? यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तुमचा हा मुद्दा अगदी रास्त आहे आणि म्हणूनच ब्रुनर यांनी विद्यार्थ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून देण्याचं कधीच समर्थन केलं नाही. बरं. इथे शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक आणि मदतनीस म्हणजेच फॅसिलिटेटर अशी असते. याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे. अगदी बरोबर. विद्यार्थ्याला उत्तर थेट ताटात वाढून द्यायचं नसतं, पण त्याच्यासमोर असे टप्पे उभे करायचे असतात ज्यातून तो स्वतः उत्तरापर्यंत पोहोचेल. म्हणजे थोडं क्लू देण्यासारखं. हो. समजा गणिताचे उत्तर 5 आहे. हे थेट सांगण्याऐवजी 2 आणि 3 एकत्र केले तर काय होईल असा विचार करायला लावणे. रस्ता दाखवणे आणि तो रस्ता स्वतः चालून पूर्ण करायला लावणे, यातील हा समतोल आहे. म्हणजे शिक्षकांनी फक्त योग्य दिशा दाखवणारे फलक लावायचे, खड्डे थोडे बुजवायचे, पण प्रवास विद्यार्थ्यालाच करायचा आहे. अगदी असंच. जेव्हा विद्यार्थी स्वतः तो प्रवास करतो तेव्हा त्याची जिज्ञासा आणि आत्मनिर्भरता वाढते. पण हे सगळं करत असताना वास्तवात काही व्यावहारिक आव्हानं नक्कीच येत असतील, कारण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. नक्कीच नाही. ब्रुनर प्रणालीच्या काही स्पष्ट मर्यादा आहेतच. सर्वात मोठी अडचण म्हणजे ही पद्धत अत्यंत वेळखाऊ आहे. हो, ते तर आहेच. स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढायला खूप वेळ लागतो आणि वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड जाते. आणि कॉर्पोरेट जगातही डेडलाईन्स असतात. उद्या सकाळी प्रोजेक्ट सबमिट करायचा असेल तर स्वतः शोध घ्या आणि चुकांमधून शिका हे अजिबात काम करत नाही. तिथे स्पष्ट उत्तरेच लागतात. बरोबर. आणि दुसरी मर्यादा म्हणजे जे विद्यार्थी अभ्यासात थोडे कमकुवत आहेत ते या प्रक्रियेत गोंधळून जाऊ शकतात. त्यांना नैराश्य येऊ शकतं. हो, आणि यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षणाची गरज असते. नुसते प्रश्न विचारणे सोपे असते, पण योग्य दिशेने नेणारे प्रश्न विचारणे ही एक कला आहे. हे तर खरंच आहे. पण मला वाटतं या मर्यादा असल्या तरी नुसता माहितीचा भडीमार करण्यापेक्षा ही पद्धत अधिक उपयुक्त आहे. 100%. पाठांतर केलेलं आपण विसरू शकतो, पण स्वतःच्या अनुभवातून तयार केलेलं ज्ञान आपण सहसा विसरत नाही. आजच्या या सखोल चर्चेचा मथितार्थ काढायचा झाला तर डॉक्टर जेरोम ब्रुनर यांनी शिक्षणाला खरोखर एक नवीन उंचीवर नेले आहे. शिकणे म्हणजे फक्त माहिती घेणे नव्हे, तर कृती, प्रतिमा आणि भाषेच्या माध्यमातून स्वतः ज्ञानाची रचना करणे होय. आणि याचा फायदा फक्त शालेय जीवनात नाही, तर ऑफिसमधील प्रोजेक्ट असो किंवा एखादा नवीन छंद शिकायचा असो, सगळीकडे होतो. हो ना. केवळ वाचनावर अवलंबून न राहता क्रियात्मक अनुभव घेणे किती फायद्याचे ठरते हे आपण पाहिलं. आणि संकल्पनांच्या मुळाशी जाऊन संरचना समजून घेणे हे तर आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे आहे. अगदी बरोबर. तर आजच्या या चर्चेच्या शेवटी जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला मांडावीशी वाटते. नक्कीच. जर ज्ञान हे कुणीतरी दिलेलं नसून आपण स्वतः अनुभवातून तयार केलेलं असतं, तर भविष्यात जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयने आपल्यासाठी सर्व अमूर्त आणि भाषिक विचार करायला सुरुवात केली तर काय होईल? बापरे,
हा खूपच गंभीर प्रश्न आहे. हो ना. AI आपल्याला तयार उत्तरे, तयार चित्रे आणि निबंध द्यायला लागलाय. तर मानवाच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील हा सर्वात प्रगत स्तर धोक्यात तर येणार नाही ना? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. ज्ञानाची स्वतः निर्मिती करणारा आपला मेंदू हळूहळू विचार करण्याची क्षमता गमावून पुन्हा एकदा फक्त निष्क्रिय ग्राहक तर बनणार नाही ना? मेंदूची ही उत्क्रांती पुढे जाईल की आपण पुन्हा पहिल्या टप्प्यावर जाऊ, यावर सर्वांनी नक्की विचार करा. ज्ञान मिळवण्याचा आणि स्वतःची रचना स्वतः घडवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहू द्या.